नमस्कार मित्रांनो, माझं नाव विश्वंभर शिंदे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आज घर बसल्या तुमच्या आधार कार्डच्या केअर ऑफ मध्ये नाव कसं लावायचं हे सांगणार आहे। जर तुम्हाला पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल किंवा ऑनलाईन पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं असेल किंवा इतर कोणतेही जर ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरायचे असतील तर तुमच्या आधार कार्डच्या केअर ऑफ मध्ये तुमचं नाव असणं, वडिलांचं नाव असणं गरजेचं आहे। तर तुम्हाला यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत, तुम्ही घर बसल्या देखील तुमच्या लॅपटॉप, कॉम्प्युटरच्या माध्यमातून किंवा मोबाईलच्या माध्यमातून हा अर्ज करू शकणार आहात। घर बसल्या तुम्ही कसं अपडेट करू शकता, ए टू झेड प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे। म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माझे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, आपल्याला गव्हर्नमेंटच्या या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचंय। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, त्या ठिकाणावरून तुम्ही कॉपी करून घेऊ शकता। ही लिंक कॉपी करायची आणि त्यावरती तुम्ही लॉग इन करायचे। लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला आलेला दिसेल। अशा प्रकारचा इंटरफेस आल्यानंतर लॉग इन या बटनवरती क्लिक करायचंय। लॉग इन केल्याच्या नंतर तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आता आधार क्रमांक टाकत असताना एक गोष्ट लक्षात असू द्यायची, तुमच्या त्या आधारशी मोबाईल क्रमांक लिंक असणं गरजेचं आहे। तर मोबाईल क्रमांक लिंक असलेला आधार क्रमांक आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। चला तर मी या ठिकाणी माझा आधार क्रमांक या ठिकाणी टाकून घेतो आणि खाली दिलेला कॅप्चर आता टाकायचा आहे आणि लॉग इन ओटीपी यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर लॉग इन विथ ओटीपी यावरती क्लिक केल्यानंतर आधारशी लिंक असलेल्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावरती एक ओटीपी पाठवला जाईल। तो आलेला 6 अंकी ओटीपी या ठिकाणी मी टाकून घेतो। ओटीपी टाकल्याच्या नंतर लॉग इन वरती आपल्याला क्लिक करायचंय। आता या ठिकाणी आपल्या आधार कार्ड मध्ये आपण लॉग इन झालेले आहोत। वरती या कोपऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता, या ठिकाणी तुमचा फोटो दिसेल तुम्हाला। तर आधार आपलं लॉग इन झाल्यानंतर ऍड्रेस अपडेट यावरती क्लिक करायचंय। यावर क्लिक केल्यानंतर अपडेट आधार ऑनलाईन यावरती क्लिक करायचंय। या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला खाली टर्म्स आणि कंडिशन दाखवल्या जातील, त्या स्क्रोल करून वाचायच्यात आणि प्रोसेड अपडेट आधार यावर क्लिक करायचंय। या ठिकाणी नेम, डेट ऑफ बर्थ आणि जेंडर हे हाईड केलेलं आहे, कारण ते ऑनलाईन आता ओटीपी बेस होत नाही। तर ऍड्रेसला कुठलंही लिमिट नाही, आपण ऍड्रेस कितीही वेळा अपडेट करू शकतो। तर ऍड्रेसच आपल्याला क्लिक करायचंय की ज्याच्यामुळे आपल्याला केअर ऑफ करता येणार आहे। तर बघू शकता तुमचा पूर्वीचा पत्ता या ठिकाणी दिसेल। मी आता स्क्रोल करून घेतो आणि तुम्हाला दाखवतो। ज्या ठिकाणी केअर ऑफ आहे या ठिकाणी पूर्वी ड्रॉप डाऊन येत होतं, सन ऑफ, डॉटर ऑफ, वाईफ ऑफ। आता सध्या केअर ऑफ या ठिकाणी फक्त विवाहित महिला असेल तर पतीचं नाव टाकायचंय आणि अविवाहित असेल तर बापाचं नाव टाकायचंय। तर या ठिकाणी आपल्याला मुलगा असेल तर बापाचं नाव, विवाहित महिला असेल तर पतीचं नाव या ठिकाणी टाकायचंय। बाकी WOCO मनाने लिहायचं नाही, यामध्ये फक्त नाव टाकायचंय। तर मी या ठिकाणी माझ्या वडिलांचं नाव टाकून घेतो। माझं स्वतःचं मी आधार अपडेट करून दाखवतोय। त्यानंतर त्याचा ऑटोमॅटिक खाली ट्रान्सलेट मराठीमध्ये आलेला असेल आणि त्याच्यानंतर तुमचा जो काही पत्ता असेल, जो तुम्ही पत्त्याचा डॉक्युमेंट याच्यामध्ये देताय, त्या पत्ता जसा आहे त्या डॉक्युमेंटवर तसाच पत्ता तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे। कुठलाही बदल मनाने करायचा नाहीये, नाहीतर ते डॉक्युमेंट मिसमॅच मध्ये तुमचं रिजेक्ट होऊ शकतं। म्हणून तुमच्या डॉक्युमेंट वरती जसा पत्ता आहे तसा पत्ता तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे। इंग्लिश मध्ये टाकल्याच्या नंतर खाली ऑटोमॅटिक ट्रान्सलेट होऊन मराठी झालेला असेल। त्यानंतर स्क्रोल करायचं आपल्याला, या ठिकाणी स्क्रोल करून घेतो मी आणि स्क्रोल केल्याच्या नंतर परत तुम्हाला काही पत्ता असेल तुमचा 2 नंबरच्या लाईन मध्ये, तर तो या ठिकाणी तुम्ही टाकायचा आहे। त्याचं रूपांतर ऑटोमॅटिक मराठीमध्ये झालेलं असेल। तर अशा पद्धतीनं तुम्ही पत्ता टाकून घेतल्यानंतर तुमचा पिनकोड टाकायचा आहे। त्या पिनकोड टाकल्याच्या नंतर खाली आपल्याला तो ऑटोमॅटिक सर्च झालेला असेल की पिनकोड कुठला आहे, महाराष्ट्र, आणि तुमच्या गावाचं नाव खाली येईल। या ठिकाणी तुमचं गाव तुम्हाला निवडायचंय, पोस्ट ऑफिस तुम्हाला तुमचं याच्यामधून निवडायचंय
आणि निवडल्याच्या नंतर तुमचं पोस्ट ऑफिस निवडून झाल्याच्या नंतर आपल्याला एक डॉक्युमेंटची लिस्ट दाखवली जाईल. त्या लिस्ट मधलं तुम्हाला लिस्टेड डॉक्युमेंटच यामध्ये द्यायचं आहे, इतर कुठलेही डॉक्युमेंट चालत नाही. तर मी या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी बिल देतोय म्हणून मी इलेक्ट्रिसिटी बिल या ठिकाणी निवड केले आणि त्यावर क्लिक करतो. बघू शकता तुम्हाला या ठिकाणी 3 महिन्यापेक्षा जास्त जुनं नसलं पाहिजे या ठिकाणी दिलेलं आहे इलेक्ट्रिसिटी बिल. तर आपलं चालू महिन्यातलं इलेक्ट्रिसिटी बिल या ठिकाणी आपण अपलोड करणार आहोत. ड्रॉपडाऊन मध्ये इलेक्ट्रिसिटी बिल निवडलंय आणि या ठिकाणी आता आपल्याला PDF अटॅचमेंट जोडायचे. तर मी या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी बिल आपलं डाउनलोड करून ठेवलं होतं, ते इलेक्ट्रिसिटी बिल मी या ठिकाणी अटॅच करून अपलोड केलेलं आहे. आता अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला नेक्स्ट या बटन वरती क्लिक करायचे. तर नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी जो पत्ता तुम्ही लिहिलाय तो प्रिव्ह्यू स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी दाखवला जाईल. तो सर्व पत्ता इंग्लिश आणि मराठीमध्ये बरोबर आहे का हा बघून घ्यायचा आहे. नसेल तर तुम्हाला एडिट ऑप्शन आहे, त्या ठिकाणाहून एडिट करून बरोबर करायचं आहे. माझा बरोबर आहे, मी या ठिकाणी नेक्स्ट वरती आता क्लिक करतो. तर अशा पद्धतीनं नेक्स्ट वरती करण्यापूर्वी तुमचं चुकलं असेल तर तुम्ही एडिट करून बदलू शकता. माझा बरोबर आहे, मी नेक्स्ट वरती क्लिक करतो. त्यानंतर आपल्याला आता डायरेक्ट पेमेंट मोड वरती नेलं जाईल. या ठिकाणी आपण पेमेंट मोड तुमचा जो आहे तो निवडून घ्यायचा आहे आणि मेक पेमेंट यावरती क्लिक करायचे. मेक पेमेंट यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक पॉपअप ओपन होईल आणि या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करण्यासाठी ऑप्शन दाखवले जातील. तर या ठिकाणी तुम्ही इंटरनेट बँकिंग, फोन बँकिंग, मोबाईल बँकिंग सर्व माध्यमातून तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकणार आहात. तर मी माझं UPI QR कोड ऑप्शन निवडले आणि त्या QR कोडच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पेमेंट करणार आहोत. तर मी माझं पेमेंट या ठिकाणी केलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे. अशा पद्धतीनं माझं यशस्वीरित्या पेमेंट जे आहे ते झालेलं आहे. तर अशा पद्धतीने अपडेट केल्याच्या नंतर मित्रांनो तुमचं सक्सेसफुली आधार कार्ड केअर ऑफ मध्ये नाव होऊन अपडेट झालेलं असेल. या ठिकाणी रिसिप्ट आहे ती डाउनलोड करून ठेवतो मी. जर इतर कस्टमरचे तुम्ही अपडेट केला असेल तर ही पावती तुम्ही त्यांना प्रिंट करून देऊ शकता. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या घर बसल्या केअर ऑफ मध्ये नाव लावून आधार कार्ड अपडेट करू शकता. महत्वपूर्ण व्हिडिओ होता, आवडला तर मित्रांना जरूर पाठवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.